प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपली सिंगल क्वेश्चन सिरीज फॉर सीईटी एक्झाम ही सिरीज सुरू आहे। त्यामध्ये आपण सीईटी साठीचा रोज एक प्रश्न बघतो आणि आपला चॅप्टर सुरू आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि त्याचा आज 12वा प्रश्न क्वेश्चन नंबर 12 आपण बघतो आहोत। आता हा जर प्रश्न पाहिला ना तुम्ही तर तो रिपीट झालेला आहे। तो 2021 ला विचारलाय, तो 2024 ला विचारलाय आणि त्यातच बदल करून परत 21 साली, 22 साली, 23 साली, 24 साली आणि 25 साली असे वेगवेगळे थोडेसे बदल करून त्याच्यात प्रश्न विचारले गेले। तर आपण रोज त्यातला एक एक प्रश्न बघणार आहोत, जेणेकरून तुमचा हा टाइप जो काही आहे तो पक्का होऊन जाईल। तर आता जो प्रश्न बघतो आहोत तो सीईटी 2021 आणि सीईटी 2024 ला असा दोन्ही वर्षी विचारलेला आहे। तर वेळ न घालवता आपण सुरू करूयात प्रश्न। प्रश्न असा आहे बघा, द कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर बिकम्स 7/6 times its original value if the dielectric slab of thickness T that is equal to 2D/3 is introduced between the plates, where D is the distance of separation between the plates. The dielectric constant of the slab is option A 14/9, B 14/13, C 14/11 and D 14/5. तर आता बघा, हा ओरिजिनल कॅपॅसिटर आहे। याच्यामधली जी थिकनेस आहे ही डी आहे आणि याच्या कॅपॅसिटीला सी असं म्हणू आणि याचा फॉर्म्युला असतो सी दॅट इज इक्वल टू ए एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी। आता याच्यामध्ये एक स्लॅब इंट्रोड्यूस केला लक्षात, आणि याची जी कॅपॅसिटी होती ती हे स्लॅब इंट्रोड्यूस केल्यानंतर ती 7/6 टाइम्स ओरिजिनल कॅपॅसिटी अशी झालेली आहे असं सांगितलंय। मग आता तुम्हाला याचा जो स्लॅब तुम्ही इंट्रोड्यूस केला त्याचा डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट तुम्हाला काढायचा आहे के दॅट इज इक्वल टू व्हॉट। मग जेव्हा आपण याच्यामध्ये डाय इलेक्ट्रिक स्लॅब इंट्रोड्यूस करतो त्याचा फॉर्म्युला असतो बघा ए एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी मायनस टी प्लस टी बाय के। आणि आता याची जी थिकनेस आहे टी दॅट इज इक्वल टू 2D/3 अशी तुम्हाला दिलेली आहे। मग आता आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची आहे। मग इथे काय काय करायचं, तर आता ही टी ची व्हॅल्यू इथे टाकू, ए एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी मायनस 2D/3 प्लस 2D/3K। इथं पण टी ची व्हॅल्यू टाकली। आता सी डॅश दॅट इज इक्वल टू, आता इथे आपण जर एलसीएम काढला 3 तर हे 3D मायनस 2D/3 म्हणजे हे D/3 झाले। मग ए एप्सिलॉन नॉट D/3 प्लस 2D/3K। आता बघा ए एप्सिलॉन नॉट इथे डी कॉमन काढू, आतमध्ये शिल्लक राहतील 1/3 प्लस 2/3K। आता इथे एलसीएम काढला ए एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय इथे डी आणि एलसीएम जर 3K काढला तर इथे येणार बघा के प्लस, आता इथे येणार 2K प्लस 2, 3K ऑलरेडी इथे आहेत। समजलं का? आता याला अरेंज करू। आता बघा हे ए एप्सिलॉन नॉट बाय डी आणि हे असे लिहिता येतील आपल्याला, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर दॅट इज न्यूमरेटर 3K बाय के प्लस 2। समजलं? आता ही सी डॅश याची व्हॅल्यू काय टाकायची 7/6C आणि इथे ए एप्सिलॉन नॉट बाय डी ची व्हॅल्यू सी टाकायची इथे आणि ही सी इंटू 3K डिवायडेड बाय के प्लस 2। आता काय झालं, हे सी आणि हे सी कॅन्सल झाले आणि आपल्याला आता मी इथे करते बघा, आपल्याला मिळालं 7/6 दॅट इज इक्वल टू 3K डिवायडेड बाय
k+2. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 7k प्लस 14 दॅट इज इक्वल टू 18k. आता 18k मायनस 7k, तर हे झाले 11k. 11k दॅट इज इक्वल टू 14 अँड देअरफॉर k दॅट इज इक्वल टू 14/11, की जो सी ऑप्शन आहे. समजलं कसं काढलं डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट त्या स्लॅबचा? मी परत एकदा सांगते बघा, नीट लक्ष द्या. आधी आपण काहीच त्याच्यात इंट्रोड्यूस केलं नाही, तर ह्या दोन पॅरलल प्लेट आहेत आणि त्याची डी इतकं त्या दोन प्लेट मधलं डिस्टन्स आहे, त्याच्या कपॅसिटीचा फॉर्म्युला असतो A∈0/d. आता त्याच्यामध्ये आपण डाय इलेक्ट्रिक स्लॅब इंट्रोड्यूस केलाय आणि त्याची जी कपॅसिटी आहे आधीच्या कपॅसिटीच्या 7/6 टाइम्स झालेली आहे, आणि म्हणून ही जी याची कपॅसिटी, याला C' असं म्हटलं तर C' दॅट इज इक्वल टू 7/6 टाइम्स C. आता इथे याची ही जी टी आहे, थिकनेस आहे, ती किती आहे? 2d/3 आहे. याची डी आहे पण याची 2d/3 आहे. आणि जेव्हा आपण याच्यामध्ये स्लॅब इंट्रोड्यूस करतो तेव्हा त्याच्या कपॅसिटीचा फॉर्म्युला असतो A∈0 डिवायडेड बाय d मायनस t प्लस t/k. आता या टी ची किंमत काय टाकली तर ती 2d/3 टाकली. इथे पण टाकली, इथे पण टाकली. आता आधी याला सिंपल करून घ्या. याचा 3 LCM काढला तर 3d मायनस 2d म्हणजे इथे आले d/3. आता बघा d/3 आणि हे प्लस 2d/3k. आता इथं d कॉमन काढलं आणि मग इनसाइड ब्रॅकेट काय शिल्लक राहिलं? 1/3 प्लस 2 डिवायडेड बाय 3k. आता A∈0d याची किंमत आपल्याला ही C टाकता येते आणि हे डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर इट बिकम्स न्यूमरेटर 3k डिवायडेड बाय k+2. आता ही जी कपॅसिटी आहे ही काय झाली आहे? याची ही 7/6 टाइम्स C म्हणजे या C' ची किंमत इथे टाकून दिली आणि याची किंमत C टाकली. C काय झाले? कॅन्सल झाले. आणि नंतर हे सिंपल केलं आणि डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची किंमत म्हणजे जो स्लॅब आपण इथे इंट्रोड्यूस केला त्या डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची किंमत काय आली? तर 14/11 आली. तर जो करेक्ट ऑप्शन सी आहे. आता हा प्रश्न आहे ना तसा सीईटीच्या दृष्टीने बराच लेंदी आहे, पण हा प्रॅक्टिसने जमणार आहे. तुम्हाला डिरेक्टली ह्या स्टेपला येता आलं पाहिजे. म्हणजे ही जी स्टेप आहे ना याला डायरेक्टली तुम्हाला येता आलं पाहिजे. ते प्रॅक्टिसने जमणार आहे. आता आपण उद्याचा पण प्रश्न ह्याच टाईपचा घेणार आहे जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिसने ते परफेक्ट होईल. तर तो पण प्रश्न 2021 लाच आलेला आहे, फक्त व्हॅल्यू बदललेले आहेत. तर बघा, मला खात्री आहे की ह्या सिरीजचा तुम्हाला उपयोग होईल आणि तुम्ही जरूर उपयोग करून घ्या. व्हिडिओ आवडला लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, कमेंट टाकायला विसरू नका. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.